दिल्याबद्दल. आज मी रेकॉर्ड करणार आहे, फुल करणार नाही. कारण जे कोर्स करणार आहेत त्यांच्यासाठी हे सगळे संकल्प आहेत. तर शुभ संध्याकाळ सगळ्यांना. वेळ काढून आलात, धन्यवाद. आज मी खूप बिझी होते. आपल्या त्रैमासिकाचं काम नूतन मॅडम आणि मी करतोय, त्यामुळे दिवसभर अजिबात उसंत मिळाली नाही. आणि तो मेसेज सकाळी टाकला तो काय डिलीटच झाला बहुतेक. पण तुम्हाला मी सारखी सांगतच होते आणि आपली 7 तारीख केव्हाच ठरलेली होती. तर थोडस असं वाटलं कम्युनिटी ग्रुपवर लिंक नाही टाकली आहे तर नंतर उद्या घ्यावी का, पण नको म्हटलं. जो संकल्प ठरलाय तो पूर्ण करायचा. ऍक्च्युली त्यातनं थोडासा वेळ काढून मी घेतेय मीटिंग. तर महत्वाचं आजच मीटिंग घ्यायला अजून एक कारण ठरलं. म्हणजे ऍक्च्युली मी कॅन्सल न करण्याचा आधी विचार केला. नाही म्हटलं उद्या ढकलून काही उपयोग नाहीये. आपण संकल्प केला होता तो केला पाहिजे. आणि निश्चयाला मी राहिले. म्हटलं थोडं का होईना पटकन घेऊन, नाही तर मग रात्री जागू. कारण अजून त्रैमासिकाचं काम चालूच आहे. तर नंतर मला थोडस लक्षात आलं, बरं झालं हा निर्णय मी घेतला. कारण उद्या ग्रहण आहे. उद्या सूर्यग्रहण आहे आणि सूर्यग्रहण ही जी एनर्जी येते ती अफलातून एनर्जी आहे. आपण चांगला भाग बघायचा. आपण जो काही चांगला आहे, लाईट आहे, त्याकडे फोकस करायचा. डार्कला पण विसरून जायचं. कारण तुम्हाला आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 याच्यात मी एकच शिकवलं आहे महत्वाचं. ते तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवलं तर कधीही तुम्हाला इच्छेविरुद्ध काही होणार नाही. आपलं जे जीवन आहे आत्ता या क्षणाला, ते कशावर अवलंबून आहे? मी रात्री काय ओढवून आणणार आहे, मी उद्या सकाळी काय ओढवून आणणार आहे. तर आत्ता माझी जी फ्रिक्वेन्सी असेल, आत्ता माझी जी एनर्जी असेल, या एनर्जीला अगदी सिमिलर प्रसंग मी वातावरणातून, निसर्गातून अट्रॅक्ट करून घेते. आणि माझ्या जीवनात तेच घडतं की जी माझी एनर्जी आहे. म्हणून आपण भाग 1 मध्ये पूर्णतः शिकलो की एनर्जी आपली ढासळून द्यायची नाही. विचार आला कट कट तिथे कात्री शिकवली मी. आता थोडस आत्म्याचा प्रवास, आपली न्यूट्रलता, आपले पॅटर्न डिझॉल्विंग करणं गरजेचं आहे. म्हणून कट उपयोग नाही. आता कट करून उपयोग नाही. आता ही सगळी काढून टाकण्याची ऊर्जा येते भरपूर. आणि यात सगळं क्लिन्झिंग झालंच पाहिजे. म्हणून कट नाही. विचार आला ऑब्झर्व करायचं आणि त्याच्यात बदल करायचं आणि तटस्थ राहायचं. कट करून नाही, उलट जे आहे आपल्या पूर्वीच्या जीवनातलं घडलेलं ते सुद्धा काढून टाकायचं. ही अशी ऊर्जा आहे. आणि उद्याचं ग्रहण ह्याच्यावरच आहे. उद्याचं ग्रह ड्रास्टिकली ह्युमनला शिफ्ट करणार आहे. कारण हा ह्युमनचा चेतनेचा प्रवास चाललाय. उत्क्रांती चालली थोडक्यात. डार्विनचं तुम्हाला माहितीये आधी काय होतं, आधी काय आलं, नंतर कसा त्याचा प्रवास झाला, मग मानव कसा झाला. आधी आपण माकडासारखं होतो ना, मग नंतर मानव झाला. आता मानवाचा महामानव होतोय. आणि आज मी तुम्हाला सांगते इतकी बिझी होते, पण त्याच्यातून सुद्धा मी एक गोष्ट, दोन गोष्ट विसरत नाही करायचं. एक तर ध्यान, ध्यान तर केलंच पाहिजे. दुसरं म्हणजे हे स्वामीजीचा फोटो, स्वामीजींचा व्हिडिओ. एक व्हिडिओ ऐका. इतकं सुंदर डायलॉग आहेत ना, आणि इतकं छान क्लिअरन्स होतं. आणि काय प्रश्न कसे विचारतात ते सुद्धा शिकून घ्या. म्हणजे आज एका मॅडमचं ऐकत होते, कसलं अफलातून विचारतात. मी म्हटलं किती आध्यात्मिक लोक आहेत. आणि आपल्या ग्रुपमध्ये 2-3 लोक सोडले तर अजिबात आध्यात्मिक नाही. आज मी जो व्हिडिओ बघितला ना तो तुम्हाला टाकते बघा. किती सुंदर त्या विचारतात. प्रत्येक गोष्टीवर कॉन्शियस आहेत, प्रत्येक गोष्टीवर कॉन्शियस आहेत. आणि वय तर किती लहान येणार आहेत आता रिट्रीटला. आपल्यासारखे किती पुढे चाललेत लोक आणि आपण कुठं आहोत या अध्यात्माबद्दल तर आपण बघायलाच पाहिजे ना. विचार केला पाहिजे ना, आपल्याला शिकता येते इतरांपासून. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता चेतनेचं आपला पुस्तकाचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. मग मानवाचा महामानव ह्यांचं पुस्तक घेतलं. हे काय इथंच आहे. हा अरविंदांचं पुस्तक आहे हे. पण अनुवाद केलेला आहे प्रज्ञा सुखटणकर. आणि हे पुस्तक इतकं अमेझिंग आहे ना. तर याच्यात गिल्ट येतो आपल्याला. आपला जो कोर्स चाललेला आहे भाग 1 त्याच्यात दीपाली मॅडमनी प्रश्न परवा विचारला. बघा तुम्ही एक एक अनुभव टाकले ना, मला एक एक वाक्यांवर, एक एक शब्दावर मी विचार करत असते. तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला, मग काय आपण करायचंय काय फिफ्थ डायमेन्शनला जाऊन, हायर डायमेन्शनला जाऊन काय करायचंय, काही ऑब्जेक्टिव्हच नाहीये, काही नाहीये. तर त्या प्रश्नावर आता मी समजून दिलं माझ्या परीने. पण खरखर काय येते माहिती नाही. तुम्हाला आवाज येते का खरखरीचा?
हो, जरा खूप बघा महत्वाचं आहे ते. नेटवर्क वीक आहे काय. अनम्यूट करते मी सगळ्यांना. दुसरीकडनं फेरफार येत असेल. दुसरीकडची होते. म्यूट ऑल केलं. तर याच्यामध्ये या पुस्तकात खूप छान आहे बरं का. ह्याच्यामध्ये आता आपण जे करतोय ना क्लिन्झिंग हे ते, तर त्याच्यात त्यांनी सगळं ऍक्च्युअली इतकं सुंदर सांगितलं की काही आता म्हणजे वाईट जो भाग वाटतो तो वाटणारच नाही. ते सांगेल मी आता उद्याच्या कोर्सला. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युअली आपण हे जे आहोत ना, अप्रतिम काम करतोय, अप्रतिम. त्याच्यात ते दिलंय. आणि फार सुंदर पुस्तक आहे. याच्यात मिस करू नका. मानवाचा महामानव. तर याच्यामध्ये ते सुंदर आहे. वाचलं मी 2 पानं आणि छान वाटलं मला. कोर्सच्या आधी वाचायला होतं, पण ठीक आहे, ते पुस्तक घेतेय पहिल्यांदा. तर आता आपल्याला संकल्प जे पेरायचे आहेत, त्याचं सगळं शास्त्र शिवसरोदय प्रमाणे मी सांगितलं, की संकल्पाला बळ येतं, निसर्गातली शक्ती येते. उद्या ग्रहण आहे आणि आजपासून सुरू झालंय. आज रात्री पण तुम्ही बसा, संकल्प पूर्ण करा. उद्या जास्तीत जास्त ध्यान करायचे. उद्या महत्वाचा दिवस असा आहे की आपलं ढासळून द्यायचं नाहीये विचार. जे काही शिकलोय ते आता या कोर्समध्ये अगदी बरोबर वेळेला शिकलोय. उद्याचा दिवस खूप कॉन्शियस राहायचंय आपल्याला. पूर्ण इन्व्हॉल्व व्हायचंय. आणि विचार, मानसिकता, फ्रिक्वेन्सी ढासळून द्यायची नाहीये. कारण उद्या जी येणारी ऊर्जा आहे, हजारो पटीने जास्त ऊर्जा येते. सूर्यग्रहण म्हणजे त्याच्यामध्ये तो आपसप सुद्धा करतो सगळी ऊर्जा आणि धाडकन फेकतो सुद्धा. तर हे सगळं होतंय. आणि ह्याच्यामध्ये आपली शिफ्ट होणार आहे. आपलं चेतनेचा जो काही प्रवास आहे, आपण कॉन्शियस राहिलं, आपण हायर फ्रिक्वेन्सीत राहिलो, तर आपल्याला ते फ्रिक्वेन्सी येऊन धाडकन आपण पुढे जाणार आहे आता आध्यात्मिक पातळीला, चेतनेच्या पातळीला. त्यामुळे उद्या जास्तीत जास्त ध्यान करायचं आहे. उद्याचा दिवस महत्वाचा आहे. आज संकल्प रात्री लिहूनच झोपायचं आहे. उद्या आठवायचे सगळे दिवसभर. स्वतःला सांभाळायचे महत्वाचं. आणि मग परवा प्रतिपद आहे ते मी तुम्हाला कोर्स ग्रुपवर टायमिंग टाकेलच. तर चला आता मी जरा शेअर करते आपल्याला मला काय बोलायचंय महत्वाचं. म्हणजे झालेलं आहे मागच्याला थोडंसं, पण तरी मला रिव्हिजन करावीशी वाटते थोडीशी, की एक 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 कोर्स घेऊ आपण. हे सगळं तुम्हाला मी शास्त्र सांगितलंय, जे मी शिकले आणि मी नेहमीच पाळत आले. मला नेहमीच अनुभव आलेले आहेत त्याचे. आणि अनुभवलेत म्हणून मला ते फार महत्वाचं वाटतं, की पहिला जो आपला आहे हे हे तुम्हाला मागं सगळं सांगितलेलं आहे सगळं अमावस्येचं. ते मागचा व्हिडिओ आहे तो काढून बघा. प्रतिपदेचे 2 व्हिडिओ आहेत. ते बघा. आता हा जो आपला कोर्स उद्या संपतोय. मग उद्या संपायच्या आत जर अजून संकल्प पेरले. आता मी जसं सांगितलं उद्या ग्रहण आहे आणि ग्रहणाला आपल्याला कॉन्शियसनेस ठेवायचा आहे. तो आता आपण पेरलेला पाहिजे ना. आणि कॉन्शियसनेसच्या आताच्या कोर्समधनं तुम्हाला काय काय पटलंय व आवडलंय तुमचे कमेंट्स बघा, इतरांच्या कमेंट्स बघा व्हिडिओ खालच्या. त्या बघून जरूर संकल्प लिहा, की आता माझं डायमेन्शन कुठलं आहे, मला कुठल्या ह्याला जायचं आहे, त्याची मला तयारी कशी करायची ते समजलंय, माझी चेतना कशी वाढवायची ते समजलंय. आणि हे मी फ्रिक्वेन्सी तुम्हाला सांगितले. तर त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड, आता ग्रॅटिट्यूड मी शोधत होते, याच्यात ग्रॅटिट्यूड नाहीये. पण ग्रॅटिट्यूड फिलिंग मध्ये राहणं फार गरजेचं आहे. ओंकार साधनेला 35 जणांनीच हे केलंय. हे कशासाठी डिझायनिंग ऑफ द कोर्स केलंय. डिझायनिंग ऑफ द कोर्स, की बाबा फीडबॅक फॉर्म भरायचा. आता गरज संपली विहंगमची. विहंगमला मेंबरशिप हे नंबर मिळाला इन्कम टॅक्स साठी. त्यासाठी आपण 5 वर्षाचं रेकॉर्ड सुंदर ठेवलं आणि अप्रतिम आपलं रेकॉर्ड झालं. नूतन मॅडमनी खूप खूप कष्ट घेतलेत त्याच्या मागं. 5 वर्षाचं आपण अॅन्युअल विहंगम भरारी काढलं आणि या सगळा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवत होतो. म्हणून आपल्याला खूप पटकन मिळालेला आहे तो इन्कम टॅक्सचा रिबीट. सगळ्या भराभर घटना झाल्यात विहंगमला. 2 वर्ष करोनाचे, 3 वर्ष सोडून दिले तरी सुद्धा. आणि शैलजा मॅडम सुद्धा म्हटले आमच्याही संस्थेला एवढं लवकर मिळालं नाही. हे सगळं मॅगझिन हे ते बघून त्या म्हणतात असं कुठंही नाहीये. कुठंही नाहीये. तू काय एवढी कष्ट घेते. म्हटलं मला सवय आहे कष्ट घ्यायची. सगळं व्यवस्थितच पाहिजे. आता तर कोणी काही विचारणार नाही. आता 5 वर्षासाठी तो नंबर मिळालाय. तरी पण एक सिस्टीम आपली, की बाबा सगळ्यांचं कौतुक व्हावं, सगळ्यांना वाचायला मिळावं, अजून लोक ते वाचून त्याच्यातून फायदा करून घ्यावं. ऍप्रिसिएशन, आता ओंकार ध्यानावर प्रश्न विचारलेला आहे. एकानेच उत्तर दिलेलं आहे, फक्त त्याचं मेल पाठवलेलं आहे. मग हे का ठेवलंय? बक्षीस का ठेवलं ओंकार ध्यानावर 2 प्रश्न विचारून, की ते जे मी महत्वाचे क्वेश्चन विचारले ते इथे गेले पाहिजेत, ऍब्सॉर्ब झाले पाहिजेत.
आणि मग आत्ताचं ओंकार ध्यान करताना ते राबवले पाहिजेत संकल्प ठेवून. पण एकच व्यक्तीने लिहिलंय, हे का चाललंय? तर तसं आता फीडबॅक फॉर्म वगैरे आता काही रिपोर्टची एवढी गरज नाहीये. पण ग्रॅटिट्यूडला येतात तुम्ही अनुभव कथन लिहिता त्यावेळेला ग्रॅटिट्यूडला येतात. स्वतःचं अनालिसिस स्वतः करतात. माझा श्वास आधी किती आहे, आता किती आहे? हे सुद्धा चुकवताय तुम्ही. मी सांगतेय 2दा 3दा हे असं नाही झालं पाहिजे तरी तसंच. आणि थोडंसं या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. मग ग्रॅटिट्यूडचं इथे नाही. उद्या मी काढून तो ग्रॅटिट्यूड दाखवेल, की किती हायर लेव्हलला ग्रॅटिट्यूड आहे. सकाळी दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपण हाय फ्रिक्वेन्सीत राहतो. आणि आपण जर क्षमेशीलतेमध्ये आहोत, तरी आपण हायर फ्रिक्वेन्सीत जातो. आपल्याला फ्रिक्वेन्सी वाढवण्यावरच लक्ष ठेवायचंय. मेन फ्रिक्वेन्सी कशाने वाढते? त्यामुळे हा ग्राफ सतत डोक्यात ठेवला पाहिजे. डिझायर नको, ग्रीफ नको, गिल्ट नको, शेम नको, ग्रीफही नको. डिझायरही नको, अँगरही नको, प्राईड नको, हे सगळं झालं सकाळी. तर हे कॉन्शियसनेसचा ग्राफ आहे, तो संकल्पात आणा. लिहा तुम्ही. लिहा. बाकीचे हे संकल्प इतके फिजिकल, मेंटल, इमोशनल, मेंटल हे बरोबर आहे. पण बाकीच्या ह्याच्यावर मला नाही बोलायचं. आता हा एक ग्राफ आपण भाग 1 मध्ये डिस्कस केलेला आहे. हे जरूर बघा. कारण मी तुम्हाला सांगितलं, ही सगळी ऊर्जा क्लिन्झिंगची येते आपली. म्हणजे जन्मानुजन्म जे सोलमध्ये पेरलं गेलंय किंवा या जन्मात आपण जे काही आपल्या बॉडीवर पेरलेलं आहे, ते बाहेर काढायचंय. आणि इतकं सुंदर क्लिन्झिंग होणार आहे ना बघा. यामुळे भरपूर रोग होतात. हार्ट डिसीज, कॅन्सर हे ते सगळं. आणि आत्ताचं अॅनालिसिस भयंकर काढलेलं आहे. हे डिसीज अजून त्रिमंडच वाढणार आहेत लक्षात घ्या. मला फोकस करायचा नाहीये तिथे, पण थोड्या हिंट द्यायच्यात. जे काही अॅनालिसिस बघितले मी, ते पुढचं भयंकर 2-2, 3-3 कॅन्सर व्हायला लागलेत एकेका व्यक्तीला माहिती? तर इतकं आहे तर आपल्याला हे सगळं आपण बॉडीत टाकलंय. व्हॅक्सिननी गेलंय. हे काढायचंय आणि काढायला ऊर्जा मदत आहे. सपोर्ट सिस्टम बिल्ड होती आपल्याला. तर हे बघून घ्या आपण काय टाकलंय. रिजेक्शन होतं का? होतं ना रिजेक्शन. घरातून सुद्धा होतं. व्हॅल्यू नव्हती. कोणी विचारत नव्हतं. हे लिहा संकल्पात. हे बघा काय तुमच्या प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. मला माझ्या ऑफिशियल ह्याच्यात रिजेक्शन झालं. तुम्हाला घरात झालं असेल ते बघा, लिहा. तो क्लीन करायचा आहे, लेट इट गो करायचा आहे. ग्रॅटिट्यूड द्यायचंय त्यांना. खूप खूप धन्यवाद. क्षमा, फॉरगिव्ह करायचंय. क्षमा, मला तुम्ही रिजेक्ट केलं आयुष्यभर, पण क्षमा. आता हे सगळं आपलं रिलेशन संपलेलं आहे. तुम्ही मला जे काही रिजेक्ट केलं आणि मला जे काही हर्ट झालं, हे हृदया माझ्या, तुझी मी क्षमा मागते. तुला मी खूप त्रास दिला. मला रिजेक्शन जे होत होतं ते तुझ्यावरही आलं, मनाला आलं. आणि इकडं-तिकडं सगळं हे ब्लॉकेज हा बघायचंय, हा टाकणार आहे मी ग्रुपवर. आत्ताचा जो कोर्स चाललाय त्याच्यावर, कारण त्याच्याशी रिलेटेड आहे. हे संकल्प जरूर बघा. कारण हेच क्लिन्झिंगचीच ऊर्जा आहे, क्लिन्झिंगचंच ग्रहण आहे आणि हेच संकल्प आत्ता पेरायचे. म्हणूनच हा कोर्स घेतला गेलेला आहे. आणि ही ऊर्जा किती दिवस आहे ती मला माहिती नाही. साधारण 15 दिवस ग्रहणानंतर जास्त असते. म्हणजे हे सगळं झालं पाहिजे. मग बघा कुठं-कुठं भाग ऐकला आहे सगळं हे किंवा हा ग्राफ मी टाकते त्यांनी म्हणजे बघा अजून. तर आणि तुम्हाला सांगते परवा मला हे जे हवं होतं ना, ते मिळालं नव्हतं मला. त्या टाकायचं होतं आणि मला मिळालं नाही. मी खूप शोधलं आणि मला हवं तसं वेबसाईटवर मिळत नव्हतं. कोर्सच्या पी एवढ्या झाल्या होत्या त्या पण भाग 1च्या भविष्य बदलाचं. ते किती शोधलं 15 मिनिटं नाही सापडलं. त्याच क्षणाला 5 मिनिटात मला अवनी मॅडमकडनं हे पोस्टर आलेलं आहे. मी अवनी मॅडमला लगेच फोन केला. "तुम्हाला का मला द्यावंसं वाटलं?" वाटलं. का वाटलं बघा, अशी सपोर्ट सिस्टम बिल्ड होती. परवा बाउन्सिंग करून माझं फाईल आली हवी ते तेही सांगितलं. छोटे-छोटे उदाहरण आहेत, पण हे लिहून ठेवायला पाहिजेत आपण. हे मिरॅकल्स आहेत. हे गोष्टी लिहून ठेवल्या तर असे अजून 10 प्रसंग आपल्याला येणार आहे. पण आपण एका क्षणार्धात मॅडमना फोन केलेला आहे मी. आणि बिझी होत्या नंतर झालं असेल, पण आठवणीने केल्या माझ्या पण एवढ्या बिझीत. ग्रॅटिट्यूड तर मेसेज पहिल्यांदा लगेच टाकून टाकला, पण फोनवर सुद्धा झालं. तर ते असं आपल्याला मदत करतीये ब्रह्मांडीय म्हणजे सपोर्ट सिस्टम. कारण ते बघतंय ना काय चाललंय माझं, कोणासाठी तळमळ चाललंय ना. म्हणून सपोर्ट सिस्टम तर एवढ्या खाली आलेल्या आहेत. म्हणून अजून ऑफलाईन आपण बसलं तर अजून आपल्याला दणदण ते पुढे नेणार आहेत. तर लक्षात घ्या हे हे सगळं तुम्हाला संकल्पात मेन लिहायचंय आणि हे वाचून लिहा. काय-काय झालंय, कुठल्या-कुठल्या अवयवाला आहे, त्या-त्या अवयवाचं आपल्याला प्रेम द्यायचंय त्या अवयवाला. आणि म्हणून आता देवी ध्यान घेतलंय, की सगळे हृदयाच्या गुणांना आपण एक्झरसाइज करणार आहोत.
की मला कोणाकोणाला धन्यवाद द्यायचेत, मला कोणाकोणाला क्षमा करायची माझ्या आयुष्यात, लिहायचंय ती नावं आणि एक्सरसाइज करायच्यात. असं आहे ते देवीदान यावेळेचं. ध्यानाला फोकस नाहीये. ध्यान करा, पण हे एक्सरसाइज करा. झालंय आपलं 1-1.5 महिना घेऊन. तर ते मी जास्त असं हे आपलं करणार आहे. आता थोडक्यात आपल्याला जर 5D ला जायचंय, थोडक्यात सांगते मी. 3D आपण आता आहोत. 5D आपला ऑब्जेक्टिव्ह नाहीये. आपला ऑब्जेक्टिव्ह 64 डायमेन्शनच्या पलीकडचं आहे. आपलं ऑब्जेक्टिव्ह ओरिजिनल जे काही आहे, हायर लेव्हलचं ते आहे. पण जे आजूबाजूला चाललंय, त्याप्रमाणे जर विचार आपण केला, कमीत कमी लेव्हलचा विचार केला, तर बघा सफरिंगच्या भावनेमध्ये तुम्ही कोणी असाल. मी तर नाहीये. मला तर अबंडन्स आहे. सगळं मला अबंडन्स. प्रचंड. आणि अबंडन्स काय आहे ते तुम्हाला सांगते. अबंडन्सची एकच गोष्ट डेफिनेशन होऊ शकते. माझ्याजवळ एक भाकरी आहे, तरी मी म्हणणार मला अबंडन्स आहे. कारण मला चतकोर द्यायची इच्छा आहे याला, चतकोर द्यायची त्याला इच्छा आहे, चतकोर याला द्यायची इच्छा आहे. आणि मला चतकोर ठेवली, मी खूप अबंडन्स मध्ये आहे. हे अबंडन्स. नाही तर करोडो रुपये असतात, किती लोकांना दिले जातात, किती भाकरी फेकून दिल्या जातात, किती आपण मुखात घालतो. या गोष्टी विचार करण्यासारख्या. माझ्याजवळ किती वेळ आहे, मी किती लोकांसाठी वेळ देते. ह्या गोष्टी बघा. आणि सफरिंग मध्ये असाल तुम्ही, जर लोकांना देत नाहीये, तर तुम्ही अबंडन्स मध्ये नाहीये. तुम्ही असे आहात. आणि म्हणून ते सफरिंग आहे. मी जसं सांगितलं, देणारा हात असा असतो, घेणारा हात असतो. देणारा हात असा म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी. हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्ही अजून छान 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 अट्रॅक्ट करणार. ₹1 दिला तर ₹100 येणार. रुपयाचं उदाहरण देते, पण वेळेचं, बाकी सगळ्या गोष्टीचं, ज्ञानाचं आहे, वेळेचं आहे, तुमचं सगळं आहे. तर सफरिंग मधनं जायचंय आणि लव आणि पीस मध्ये यायचंय. आता लाख मध्ये असेल, आपल्याला कमतरता भासते, कशाची कमतरता असेल, तर अबंडन्स मध्ये यायचंय. आणि हे मंत्र ठेवायचे. आता अबंडन्स, आय एम फीलिंग अबंडन्स, आय एम हॅव्हिंग अबंडन्स. बस, कट 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 गेला, अबंडन्स राहिलं. अबंडन्स हा मंत्र ठेवा आता. इग्नोरन्स आणि नॉलेज. इग्नोरन्स म्हणजे काही माहिती नव्हतं आपल्याला. तुम्हाला काही, मला पण नव्हतं माहिती. आत्ताशी नॉलेज मिळाले खरं. अरे, एवढं सगळं जीवन काय केलं मी, आत्ताशी मी बसले ज्ञान घ्यायला, ट्रू नॉलेज. जे मला केव्हाच थोडं थोडं करत हवं होतं, की लाईफ आणि नोकरी ह्याचा बॅलन्स ठेवत ठेवत यायला हवं. हे नॉलेज आत्ताशी मिळते. म्हणून आता इग्नोरन्स कडनं आपण नॉलेज मध्ये चाललंय. आणि मॅट्रिक्स आणि अवेकनिंग, दुसरं इंटेन्शन लिहून त्या संकल्पाचं, मॅट्रिक्सच्या बाहेर पडायचं आहे. मॅट्रिक्सच्या बाहेर पडायचे. प्रत्येक गोष्ट विचारायची, मी मॅट्रिक्स मध्ये आहे का? तुम्हाला मी लेक्चर देते, मला ज्ञान द्यायची खूप इच्छा आहे, मी मॅट्रिक्स मध्ये आहे का? मी कमी 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 करत आली आणि अजून कमी 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 होणार आहे, लक्षात घ्या. तर मॅट्रिक्स तोडणे हा आपला महत्वाचा संकल्पात आहे. अवेकनिंग, आपल्याला जागं व्हायचंय आता. खूप ग्रेट अवेकनिंग करायचं. आणि हीच उद्याची ऊर्जा आहे, ग्रोनच. मासिव अवेकनिंग होणार आहे जेव्हा हे अरविंदांचं घेणारे पुस्तक, त्याला तुम्हाला कळेल काय ऍक्च्युली आहे ते सगळं. सुंदर लिहिलंय त्यांनी. तर हे संकल्पातलेच. आता ओंकार ध्यानाचा कोर्स सुरू झालेला आहे. आता 7 दिवस, आज 7वा दिवस आहे कोर्स. त्याच्यामध्ये ओंकार ध्यानाला सगळं महत्व क्लिन्झिंगच. लिहून घ्या, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ओंकार ध्यान, क्लिन्झिंग. मग काय करायचंय? स्वामीजींचे व्हिडिओ घ्यायचे आपण. कारण त्यांनी सांगितल्या त्या क्रिया अल्टिमेट आहेत. जर तुम्ही व्हिडिओ ऐकायला लागला ना, की काय बदल झालेत लोकांमध्ये त्या. ऐकायला मी आजचा पण देते आणि कालचाही देते, दोन्ही लेडीजचा आहे, तो ऐका. काय झालं त्यांनी हे करून. म्हणजे माझ्या जीवनात तर तसं काही नाहीये बघा. पण बऱ्याच जणांचं मी आता साधकांचं ऐकते, खूप व्यापातून गेलेला तुम्ही, खूप दुःखातून गेलेला. आणि तसंच त्या बोलतायत, पण त्यांचं ते कसं निघालं भरकन. आणि आता किती छान कॉन्शियस झाल्यात. माझं तर सुख होतं, सगळं सुखासीन. म्हणजे लहानपणी तर अगदी ऐश्वर्यात गेले. सगळंच म्हणजे लग्नानंतर तर नवरा सुद्धा लाखात एक आहे. काही काही कमी पडून कोणीच कशाचं दिलेलं नाही. एक्सेप्ट हे 2-4 वर्ष काय कॉलेजमध्ये झालं तेवढं. पण ते ठीक आहे ना, माझं हे होतं म्हणून. तर तुमच्या जीवनात बऱ्याच गोष्टी होऊन गेल्यात. शारीरिक झाल्यात, मानसिक झाल्यात. बऱ्याच गोष्टी कमी पडलेल्या आहेत. मग ह्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं ना, हे बसून शांत,
खूप तुम्हाला कळणार आहे. आणि मग या क्रिया आपल्याला ओंकार ध्यानाला घ्यायच्या. स्वामी एक्झॅक्टली तेच घेतात. ती क्रिया करतात ओंकार. ती क्रिया करतात ओंकार आणि मग ध्यान. तर एक म्हणजे एक्सेल आणि दुसरं म्हणजे काळा धुवा. अजून आहे, तुम्ही लाईव्ह बघा, मी सांगेल तुम्हाला जे आवडते ती करा. खूप सोपे आहेत. आणि त्याच्यानंतर ओंकार म्हणायचे जेवढे 5, 6, 7 आणि त्याच्यानंतर ध्यान करायचं. मग कसं सुंदर लागतं ते बघा. तर ओंकार ध्यानाचं पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आता आपल्याला विथ स्वामीजींच्या या क्रिया मी नीता मॅडमने सांगितले. त्यांनी नाही घेतलं तरी तुमचं तुम्ही करू शकता. बसलं की ते एक्सेल करू शकता, ओंकार म्हणायच्या आधी करू शकता. अचानक करायचेत ना ते. आणि दुसरं म्हणजे भस्त्रिका पण आहे. ते पण सुंदर आहे. ती 2 मिनिटाचीच आहे. ती पण 2 मिनिटाची, जास्त वेळ नाही येत त्यांच्या ह्याला. आणि नंतर ओंकार तर मॅडम म्हणूनच घेतात आणि नंतर ध्यान करायचं. हा पूर्ण महिना असा करा आणि अमेझिंग यात क्लिन्झिंग होणार आहे. अमेझिंग. तर हे मला थोडंसं सांगायचंय ओंकार ध्यानाचं आपलं ऑब्जेक्टिव्ह हे, म्हणून सगळ्यांना पैसे भरा म्हटले. बऱ्याच जणांनी त्यानंतर भरलेत. तर आता हे आपण ओंकार ध्यानातून करणारे म्हणजे जी ऊर्जा आहे, जे ग्रहण आहे, जे 15 दिवस ही ऊर्जा असणार आहे, ती भरपूर वापरणार आहे आणि शक्तिशाली टेक्निकनी करणार आहोत. सुदैवाने मला स्वामीजींनी परवा विचारलं, ते बघितलं का? मी खूप त्यावेळेला हे होते. डिसेंबरला तो जो रिट्रीट झाला ह्याचा जबलपूरचा, त्याचे आहेत ते. मला म्हंटले स्वामीजींना "हे तुम्ही बघून घ्या." आणि मग आपोआप आलं ते आणि बघितलं गेलं. तर हे आपलं नशीब आहे म्हणून सगळी मदत चालली आहे आपल्याला. तर ते करायचं आहे. तर हे झालं ओंकार ध्यानाचं. दुसरं आपला हा आता सकाळी मी आता बघा 9:09 म्हणत होते पाडव्याच्या मुहूर्तावर. पण ऑटोमॅटिक 11च झाली. कारण मला बुकचा 11ला करायचा होता. पण ह्याच्यावर पण 11 पडले. मग मी म्हटलं जाऊ दे 11 त 11 राहू देत. कारण पाडवा सुद्धा तसा बघितला तर हा पाडवा ऊर्जा एवढी चांगली नाही आहे. आणि ग्रहण पण उद्याचं आहे, शॅडो आहेच आहे. मग सकाळी बघितलं आहे ह्याचीही 11 राहू देत, काही असेल डिव्हाइन हे. राहू देत. तर 11लाच आपण होतोय आणि 10-9ला पाडवा आहे आणि 10ला माझी गुड न्यूज आहे. सांगेल तुम्हाला 11ला आणि 11 पासून ते ठेवले म्हणून 10 नाही ठेवलं. तर संध्याकाळी 4 ते 5 आहे आपलं हे पुस्तकांचं. आणि यात मी हे पुस्तकांचं अद्भुत ज्ञानाची उद्बोधक मालिका ही ह्याच आहे चर्चासत्र राचं मटेरियल आहे. आता राच्या मटेरियलला आपल्याला सपोर्ट सिस्टीम येणार आहे. त्या उद्देशाने बसायचे आणि जो बसणार आहे त्याला ते अनुभवता येणार आहे. तर बसा, बघा सकाळी आणि ध्यान पण घेणार आहोत आपण. थोडंसं डिस्कस करायचं आणि ध्यान घ्यायचं. याच कोर्सचं घेऊयात. तर हे सकाळचं आहे. हे टायमिंग बदलले. मला काही जुनं फ्लायर आले बघावं लागेल. 9 आहे का काय? आता ह्याच्यावर विहंगम ज्ञानगंगा गंगा ह्याच्या तारखा आहेत, हे जुनेच पडलेत बरं का. हे मला ऍक्च्युली दुपारचं 11 पासून घ्यायचं कारण 10ला तर मी नाहीच आहे ना फ्री. तर त्यावेळेला ह्या पुस्तकात मी हे घेणार आहे, मानव ते महामानव घेणार. ही पुस्तकं टार्गेट केली. हो, हे जुनच आहे. मी हे काढून टाकलं होतं आता. कारण एवढी पुस्तकं नाही होणार. राजयोग पण काढून टाकलं होतं. कारण मला दिवस 21-20 पर्यंतच आहे. मी चालली आता. त्यामुळं मग नंतर हे कमी केले. पण ठीक आहे. पण आता ह्याचे पण ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला तेच आहेत, क्लिन्झिंग आणि चेतनेचा प्रवास आणि महामानव आणि कसं आपण घेतलं पाहिजे. आणि हे राच आहे ते राच्या ह्याच्यात मात्र आपण आता जे बोलतोय त्याला अजून डीप मधलं नॉलेज आहे सगळं. की जसं मी तुम्हाला सांगितलं नावाचे व्हायब्रेशन्स, नावाची ऊर्जा, सगळं ऊर्जेने बघायचं. ह्याच्यामध्ये भयंकर आपल्याला चांगलं नॉलेज मिळणार आहे. कारण हे 6 डायमेन्शन कडनं आलेलं आहे आणि आपण ठराविकच घेणार आहोत. त्यामुळे जेन्युइनच आपण घेणार आहोत. तर बघा 106 संभाषणं येथे खूप मोठं आहे. आपण थोडं-थोडं घ्यायचं आहे. तर हे एक सकाळचं घेणार आहे. ह्याचे संकल्प तुम्ही पेरा. मी पेरलेले आहेत माझे. मी तुम्हाला सांगते उदाहरणार्थ उदाहरणार्थ माझं वाचते बरं का, माझं संकल्प. त्रैमासिक पहिला माझा संकल्प आहे. कारण झालं पाहिजे उद्या नाही, परवा झालं पाहिजे. कारण उद्या नको ग्रहणाचं. 10 एप्रिलला माझं काम लिहिलंय मी. नेईलच न्यूज दिलेलीच आहे. अजून कन्फर्म सांगेल. नंतर हे बघा स्वामीजी विधिया. मला पूर्ण जाण्याच्या आधी स्वामीजींचे सगळ्या विधी बघून घेणार आहे मी. या विधी अत्यंत पॉवरफुल आहेत. मी बघितल्यात 3-4 पण काहीतरी 10-12 आहेत. त्या सगळ्या माझं हे हे माझा संकल्प आहे. आणि मानव ते महामानव याच्यामध्ये लिहिलंय. अ, ते सगळं मला वाचून तर काढलं पाहिजे ना, तुम्हाला घ्यायचं म्हणजे मला फोन आता केलं पाहिजे ते लिहिलेलं आहे मी. आणि लॉ ऑफ वन आणि
स्वामीजींचे व्हिडिओ पण मला बघायचे रोज, ते पण लिहिले मी. रोज एक बघत चला हा, संभाषणाचा व्हिडिओ रोज एक बघा त्यांचा. आणि कनेक्शन टू रा हे लिहिले मी माझ्या ह्याच्यात, कनेक्शन टू रा आणि विथ सपोर्ट ऑफ हायर बिंग. आपल्याला जे हायर बिंगचं आता आपण जे बघितलं, कारण वरच्या लेवलला अजून आपण आता गेलो ना की पुढे अजून आपल्याला हायर डायमेन्शनच्या सपोर्टनीच आपण वर जाणार, त्याच्याशिवाय जाऊ शकणार नाही. त्यामुळे ते लिहिलेलं मी. आपलं हेच ऑब्जेक्टिव्ह राच्या याचं कोर्सचं, सपोर्ट ऑफ हायर बिंग, शिफ्टिंग टू हायर डायमेन्शन. बघा काय लिहिलंय, माझे हे संकल्प आहे, शिफ्टिंग टू हायर डायमेन्शन. मला आता ह्या ग्रहणाची ऊर्जा राला जो लॉन्च करणारे 11 त्याच्या ह्याच्यात शिफ्ट अजून एक लेवल हवी. हिमालयात जाताना मी अजून माझे संकल्प वेगळेच लिहिणार आहे. तर ते पण सगळे डिटेल लिहिणार आहे. आणि बीइंग टू पीस, बघा बीइंग टू पीस आणि नो डिझायर. नो डिझायर, मला सेशन घ्यायचंय, डिझायर नकोय आता. नो डिझायर माझं ऑब्जेक्टिव्ह लिहून टाकलं. मला कसलंच इच्छा राहणार नाही. बस करायचं म्हणून करायचं, दिवसाचा वेळ घालवायचा, काहीतरी करायचं. पण अशी थर्स्ट जी आहे ना, की नाही हे करायचं ते करायचं, ते मला नकोय आता. कारण डिझायर ठेवायचीच नाही. अगदी ह्यानी काम करायचं, सहजता. वाटलं केलं, नाही केलं नाही, असं नाही आहो माझं. मला वाटलं मी खूप काम करत बसते, तसं नाही करायचं. आता खूप देह भान हरपून करते ते नाही करायचं. तर त्याच्यामध्ये नो डिझायर लिहिलेलं आहे. आणि ट्रान्सफॉर्मिंग कॉन्शियसनेस, चित्त स्थिरता, ट्रान्सफॉर्मिंग कॉन्शियसनेस लिहिलंय अजून. म्हणजे वेगळ्या ह्याच की शिफ्ट तर आहेच आहे, हायर डेव्हिएशन, पण स्थिरता पण हवी. तर हे सगळं एवढंच लिहू शकले मी. नंतर मग काय माझं दुसरं काम सुरू झालं, त्याच्यामध्ये लिहिलं नाही. तर तुम्हाला हे तुम्ही लिहा असं. आता हे बघा, संकल्प रा एक कॉलम करून ठेवलाय. त्याच्यानंतर संकल्प बुकच्या प्रोग्रामचा, कारण पुस्तकं घ्यायची नुसते नाही घ्यायचे, आपण संकल्प ठेवायचेत ना, तुमच्यासाठीचे संकल्प. आणि हे संकल्प रिट्रीट, बघा 3 कॉलम आहेत म्हणजे इथे. तर हे महत्वाचं, तुम्ही पण काय कार्यक्रम करणार आहात, पुस्तकाचं करणार आहात, तर त्याचे संकल्प तुम्ही पेरून ठेवा. माझ्या लेवलला मी ठेवतच असते. आणि नंतर कठोपनिषद मॅडम घेणार आहेत आपल्या सुचेता मॅडम, महिनाभर. बघा किती स्ट्रॉंग हँड सपोर्ट दिलाय त्यांनी. तर तुम्ही पण ठरवा तुम्हाला जे हवंय, तुम्हाला जे घेऊ शकता. पुस्तक मी गेल्यावर, जसं आता सुचेता मॅडम घेणार आहेत तसं सकाळी ध्यानाला आलेत लोक, तर हा कठोपनिषदाचं हे वाचा सगळ्यांनी. कठोपनिषदाचा विषय आपल्याच आता सेशनला जोडूनच आहे. किती अमेझिंग प्लॅनिंग होते बघितलं तुम्ही. सुलक्षणा मॅडमचा आत्मा, म्हणजे त्याला आपण आत्ताशी तर सुरुवात केली होती आत्म्याला. आणि मग ते कळत 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 तुम्हाला आता हे मॅडम पूर्ण वेगळं सांगणार आहे. हे वाचा थोडस, म्हणजे तुम्हाला कळेल किती परफेक्ट डिझायनिंग चाललंय कोर्सचं. आता श्रेयस आणि शाश्वत कल्याण आणि मरणानंतरच सगळं आहे याच्यात. मरणानंतरचा तो मुलगा स्टोरी सांगतोय यम त्याला, म्हणजे किती सुंदर आपलं प्लॅनिंग आहे. तर हा 21 मे ते 21 एप्रिल ते, हे जुनेच फ्लायर पडले, हे चूक काढली हे मी, पण ते झालं एप्रिल ते. नंतर आपला 21 एप्रिल ते 21 मे ध्यान, विविध ध्यान रंगमंच. सकाळी 4:45 करू, 4:45 तू 5:15 होईल मला वाटतं. किंवा तुम्ही टाका आता ग्रुपवर सकाळच्या, की काय असावं ध्यानाचं टायमिंग. 1 पाऊण तास असेल, फ्री लिंक मध्ये करणार आहेत सगळे. त्यामुळे तुम्ही मला जरा टाका आता ग्रुपवर, मग हे आपण टायमिंग फायनल करू. ह्याचं माझं पोस्टर राहिलंय, कारण तुम्ही सिक्वेन्स लावला नव्हता ते जरा चेक करा. ज्यांनी मन टाकला नाही त्यांनी मन टाका, म्हणजे मी हे फ्लायर करेन. आणि ह्याच्यामध्ये ध्यान मी माझे घ्या म्हटलेत, पण असं काहीच नाहीये. तुम्हाला घ्यायचंय तुम्ही घ्या, उलट सुरू करा. सुलक्षणा मॅडमना पण मी सांगितलं होतं आणि त्यांनी घेतले आणि तुम्हाला आवडले पण. कारण सारखं तेच 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 कंटाळा येतो बऱ्याच वेळेला. तर जे घेणार आहेत, शेअरिंगच केले पाहिजेत माझे ध्यानाचे व्हिडिओ असे नाहीत. पण दुसऱ्या कोणाचं घ्यायचं तर ते जरा कॉपीराईट वगैरे बघावं लागतं, ते तुम्ही पाळा. पण त्याच्यापेक्षा मी असं म्हणेल की तुम्ही घ्या ना आता. तुम्ही ओंकार ध्यान करताय किती महिने, तुम्ही हे सगळं आहात. तुमच्या तुमच्या इन्स्ट्रक्शन्स लिहून काढा, तुमच्या आवडीचं म्युझिक बघा. तुम्ही काही रेकॉर्ड करणार नाही, रेकॉर्ड करणार असेल तर छान, सुलक्षण मॅडमचं जसं आल्यावर मी टाकलं तसं तुम्हाला रेकॉर्ड करायचं असेल तर मात्र फ्री म्युझिक तुम्हाला लावा लागेल बॅकग्राऊंडला. हे मी सगळं शिकवेल तुम्हाला. एक मीटिंग येईल, जे जे येणार आहेत ते त्यांना शिकवेल. मग तुम्ही छान म्युझिक लावा, स्लो स्लो इन्स्ट्रक्शन द्या.
ह्याच्यामध्ये श्वासाला बघत राहणं फार महत्वाचं आहे. नाही तर माझे व्हिडिओ आहेत आणि कुठला व्हिडिओ तुम्ही घेणार हे तुम्हीच ठरवायचं. तुमच्या ऊर्जेने होऊ देत. तुमची काय इच्छा आहे? तुम्हाला आता आज काय ध्यान करावंसं वाटतं? चला मी एक टाकून ठेवेल सगळे ग्रुपवर. त्यापैकी तुम्हाला वाटेल तो लगेच शेअर करा. मग तुम्ही बघा तुम्हाला काय करायचंय स्वतःला ते लावा म्हणजे तुमचंही होईल. फुल फ्रीडम. फक्त एक कॉपी सांभाळायचं. काही असेल रेकॉर्डिंग करताना म्युझिक नको आपल्याला. त्याने लगेच कॉपीराइट येतो. एक नुसता बिम वाजला तरी सुद्धा कॉपीराइट येतं व्हिडिओवर. तर ते सांभाळायचं आणि आपण डिक्टो सगळं कोणाचं कोणाचं हे नाही करायचं. तर ते थोडंसं पाळा. बाकी काही रिस्ट्रिक्शन नाहीये. तर हे ध्यान सुरू होणार आहे. त्याचाही जरूर फायदा व्हा. कारण ऊर्जा जी आहे ना, त्याच्यासाठी मी म्हणतेय की ध्यान पण सकाळी घेतलं तर बरं होईल. तुम्ही आलात. आणि नंतर मे महिन्याचा आपला कार्यक्रम बुद्ध पौर्णिमेचा ह्याचे पण संकल्प पेरा. मोठी पौर्णिमा आहे, बुद्धाची आहे. या पौर्णिमेला सुद्धा खूप ऊर्जा असते. त्या बुद्धाचं आपण हे घेऊ शकतो सपोर्ट या दिवशी. आणि आज मला स्वामीजींच्या विडीतनं कळलं, की बुद्धालाही कुठले अनुभव आले नव्हते ध्यानात. त्यामुळे ज्यांना ध्यानात अनुभव येत नाही ना, वाईट वाटून घेऊ नका. मी सारखी सांगते, पण वाईट वाटून घेता. ध्यानातल्या अनुभवाला काहीच महत्व नसतं तसं. आणि आज ते म्हणतात, की बुद्धाला तरी कुठे आले होते अनुभव. आणि नाही आहेत. हायर लेव्हलचं झालेलं असेल ध्यानानं तर काही अनुभव येत नाही. अनुभवात अडकणं होतं ना. मोहपाश कशाला पाहिजे? तर अनुभवात अडकणं होतं. आज नाही आलं, काल झालं, परवा झालं, आज नाही आलं. बेचैनी होती. कशाला पाहिजे? शांत बसताय. अनुभव एक बघायचे. बाबा शांत वाटतंय ना, पीस वाटतंय ना, संपलं. काय पाहिजे ना अजून? विचार कमी झालेत ना, श्वासाची गती कमी आली ना, बास याने हे होतच होतं. हेच अनुभव फार महत्वाचे आहेत. शांत होणे बास. काय अल्टिमेट अजून पाहिजे? आणि ध्यानाशिवाय नाही एवढं मिळत सगळं. तर ह्या संकल्प जरूर पेरा. त्यांच्या कार्यक्रमाला यायचा आणि 14-15ला सुलक्षणा मॅडम येतायत, स्मिता लापलीकर मॅडम येतायत. तुम्ही या पिरॅमिडला मी म्हणतीये. बघा रविवार आहे, वेळ काढा आणि या. तर हे सगळं असं आहे संकल्प. महत्वाचं क्लिन्झिंगचं सगळं लिहा. इमोशनल लेयर आणि मेंटल लेयर क्लिन्झिंग लिहा सगळं. फिजिकलवर जसं आपले रोग नष्ट होणार आहेत असं कोणी म्हणतंय, तसं उलटही म्हटलंय. जे रोग होणार आहेत नष्ट असं म्हणतो आपण ते फ्री विल आपली कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरणं चाललंय, की आपल्यासारख्यानी चांगले पेरा. पण हे जे मी तुम्हाला सांगितलं अनालिसिस ते असेच सबकॉन्शियसवर टाकतात ना आपल्या. सबकॉन्शियसवर टाकतात. असं अनालिसिस केलं हे होणार आहे, ते होणार आहे. मग आपण दोन्ही गोष्टीला मध्यवर्ती भूमिका आहे ना आपली. काही होणारच नाही म्हणून गाफील राहायचं नाही आणि काही होईल म्हणून सबकॉन्शियसला टाकायचं नाही, मध्यवर्ती. म्हणून हे फिजिकल आधी हे सगळं जुनं आहे. आता हे सगळं आपलं कट करून टाकायचं. आता आपल्याला फक्त हे 2 वर महत्व करायचं आणि क्लिन्झिंग करायचं. तर आता काही शंका असतील तर विचारा तुम्ही. नाहीतर आपल्याला आता मीटिंग आहे ना ओंकार ध्यानाची. आणि काल ओंकार ध्यान कोणी अटेंड नाही केलं कशामुळे काय म्हटलं असं करू नका. ध्यानाला फर्स्ट प्रिफरन्स द्या नेहमी. ध्यान असेल